त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना. बोलत राहतात त्याच्यामुळे फार आपण ते मनावर घेतलं नसतं. आपण का निवडून आलेलो, लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही निवडून आलेलो आहोत. ती कामात सातत्य ठेवून महाराष्ट्र आणि भारताची सेवा करणं हे आमच्यावर झालेले संस्कार आहेत आणि बारामती लोकसभा मतदारसंघाने याच्यासाठीच मला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे कामात सातत्य ठेवण्याचा एक प्रांजळ प्रयत्न करत असेल. काही लोक असं म्हणतात की विशेष करून सुनील तटकरे आणि प्रफुल्लभाई पटेल हे जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर ते दोघांचं जास्त अडचण होईल म्हणून ते जास्त होऊ देत नाही असंही बोललं जातं. मला याची माहिती नाही, पण प्रफुल्लभाईंची माझी अनेक वेळा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होत असते. काही महत्त्वाचे विषय असतात त्याच्यामध्ये मी आजही मी ऑन रेकॉर्ड हे सांगते की माननीय प्रफुल्लभाईंचे मी मार्गदर्शनही घेते. अनेक वर्ष त्यांनी सरकारमध्येही काम केलेलं आहे. त्याच्यामुळे अनेक इंटरनॅशनल इश्यूज असतात. त्याच्यात अनेक वेळा पार्लमेंटमध्ये त्यांचा खूप मोठा अनुभव पार्लमेंटचा राहिलेला आहे. त्याच्यामुळे प्रफुल्लभाईंच्याकडून मी स्वतःही त्यांना अनेक वेळा फोन करते, त्यांचं मार्गदर्शन मी घेत असते. आणि असे अनेक संघटनेतले मग काँग्रेसमध्ये असेल, आता आनंद शर्माजी आणि मी गेले 11 दिवस आम्ही एकत्र प्रवासात होतो. त्यांचा कॉमर्स मिनिस्ट्रीचा असेल, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीचा असेल, खूप मोठा अनुभव राहिलेला आहे. त्याच्यामुळे या सगळ्या 11 दिवसाच्या दौऱ्यामध्ये आनंद शर्माजी असतील, माझे सहकारी, खरंच विद्वान सगळे सहकारी माझ्याबरोबर होते. मनीष तिवारीजी असतील, मुरलीधरनजी असतील, अनुराग ठाकूरजी असतील, कृष्णाजी असतील, या सगळ्या एक टीम म्हणून आम्ही काम करतो. त्याच्यामुळे राजकारणामध्ये एक तर डायलॉग हा असलाच पाहिजे, या मताची मी आहे. आणि प्रफुल्लभाईंच्याबद्दल मी आवर्जून उल्लेख करीन की मी त्यांचं पार्लमेंटमध्ये अनेक वेळा पॉलिसीच्या बाबतीत अनेक वेळा मार्गदर्शन घेत असते. आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तटकरेंचा माझा बऱ्याच दिवसात भेट नाही. त्यांची भेट माझी पार्लमेंटमध्ये कधीतरी होते. त्यांच्यावर माझी बऱ्याच दिवसात कुठे भेट आमचा पण कुठलाही प्रस्ताव नाही, सातत्याने त्यांचं विधान येते. मला सांगता येणार नाही, कारण माझं आणि सुनील तटकरे जींचं कुठे गाठी भेटही नाही, कारण का कुठल्या कमिटीमध्ये ते आणि मी एकत्र कुठल्याच कमिटीमध्ये नाही होत. त्यामुळे पार्लमेंट जेव्हा सुरू होईल तेव्हाच त्यांच्याशी भेट. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 टप्प्यामध्ये होणार आहे. सत्ताधाऱ्यांना वेळ मिळावा म्हणून हे सगळं केलं जात आहे का, काय वाटतं? आता कोर्टाने तर ऑर्डर केलेली आहे आणि इलेक्शन होणं हे गरजेचं आहे. महाराष्ट्राच्यासाठी आहे, सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी आहे. त्याच्यामुळे आता लवकरात लवकर ते व्हावं आणि जे कोणी येईल ते निवडून येऊन कामाला लागावं एवढीच सामान्य माणसाची अपेक्षा. दादा म्हणतात की माझा चेहरा म्हणून पालिकेकडे पाहून सगळ्यांनी काम करावं असं सूचना दिल्यात. खरंच महायुती वेगळी वेगळी लढेल असं वाटतं का तुम्हाला? कसं कळेल आता आपल्याला? तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना. दोन्ही राष्ट्रवादी तर एकत्र असतील. एक तर आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार सगळी इलेक्शन आणि प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा कॉर्पोरेशन या सगळ्यांमध्ये स्थानिक लोक निर्णय घेतील. कारण का हे निर्णय आणि हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं, प्रत्येक पक्षाची इच्छा असते कार्यकर्त्यांना संधी मिळावी. त्याच्यामुळे कार्यकर्ते काय ठरवतील त्याप्रमाणे पुढे आम्ही सगळे एकत्र एकमेकाची चर्चा करून मार्ग काढायचो. दादा काल एका ठिकाणी बोलताना म्हणाले की 10 तारखेला आपला वर्धापन दिन बालेवाडीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी हजर राहिले पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्हा पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी तयारीत राहा, माहितीचे नेते अडचणीत येतील अशी वक्तव्य करू नका, अशा प्रकारचं काल दादांनी मार्गदर्शन केलं. 10 तारखेला जोरदार शक्ती प्रदर्शन त्यांच्या गटाकडून करण्यात येणार आहे. तुमची काय दोन राष्ट्रवादी त्यांचा वर्धापन दिन खरंच आणि जिल्हा पातळीला कार्यकर्त्यांना निवडणुकांसाठी तयारी करायला लागली. लोकशाही आहे, आता त्यांनी काय बोलायचं त्यांनी करायचं ना. लोकशाही खरंच ह्यावेळेस वर्धापन दिनाला काय खरं वर्धापन दिन तुमचा सुरुवातीपासून आहे. कोर्टात केस चालू आहे. गुन्हा दाखल असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याकडनं वैद्यकीय महिला अधिकाऱ्याचा छळ होत असल्याचा प्रकार समोर आला.